नासिक जिले के नंदगांव शहर में एक मेडिकल शॉप से पिस्टल मिलने के बाद इलाके में हड़कंप मच गया। पुलिस की रेड के दौरान मुक्ताई मेडिकल शॉप से अवैध हथियार बरामद किया गया। पूछताछ में आरोपी भावेश मधुकर खैरनार ने बताया कि उसने ये पिस्टल रुद्राक्ष दीपक सोनवड़े से 20,000 रुपए में खरीदी थी। पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। इस मामले में इंडियन आर्म्स एक्ट 1959 के तहत केस दर्ज किया गया है। फिलहाल पुलिस ये भी जांच कर रही है कि शहर में और किन लोगों को अवैध हथियार बेचे गए हैं। नासिक जिले के नंदगांव शहर में उस समय सनसनी फैल गई जब एक मेडिकल शॉप से अवैध पिस्टल बरामद हुई। शहर में पिछले कुछ दिनों से चोरी और अपराध की घटनाएं बढ़ रही थी, जिसके बाद पुलिस ने सख्ती बढ़ा दी थी। इसी कड़ी में पुलिस ने मुक्ताई मेडिकल शॉप पर छापा मारा, जहां से एक पिस्टल बरामद की गई। पुलिस ने इस मामले में भावेश मधुकर खैरनार को हिरासत में लेकर पूछताछ की है। पूछताछ के दौरान आरोपी ने बताया कि उसने ये पिस्टल शहर के रुद्राक्ष दीपक सोनवड़े से करीब 20,000 रुपए में खरीदी थी। इसके बाद पुलिस ने दूसरे आरोपी को भी गिरफ्तार कर लिया। दोनों के खिलाफ क्राइम रजिस्ट्रार नंबर 93/2026 के तहत इंडियन आर्म्स एक्ट 1959 में मामला दर्ज किया गया। पुलिस ये सब पता लगाने की कोशिश कर रही है कि शहर में किन किन अपराधियों तक अवैध हथियार पहुंचे हैं। वहीं शहर में बढ़ते अपराध को लेकर पुलिस प्रशासन भी सतर्क हो गया है। सीनियर सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस तेगबीर सिंह संधू ने हाल ही में व्यापारियों और सामाजिक कार्यकर्ताओं के साथ बैठक कर सुरक्षा को लेकर चर्चा की। पुलिस का दावा है कि आने वाले दिनों में शहर में अपराध पर सख्त नियंत्रण किया जाएगा। फिलहाल पुलिस पूरे मामले की गहराई से जांच में जुटी हुई है। ज्या चोऱ्यांची घटना घडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आमचं सर्च ऑपरेशन सुरू होतं। काही गुप्त बातमीदारांची तपासणी आमची सुरू होती, त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो। त्या प्रयत्नांच्या दरम्यान आम्हाला गुप्त बातमीदारांकडून अशी माहिती समजली की एक कोर्टासमोर एक दुकान आहे मेडिकलचं। त्या दुकानामध्ये एक व्यक्ती जो आहे ज्याचं नाव भावेश खैरनार आहे, त्याच्याकडे एक गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती। ती माहिती मिळाल्यानंतर आमचे पोलीस पथक जे आहे, पथकातील दत्ता सोनवणे, मुदत्सर शेख आणि दिलीप निकम यांना पंचांसह सदर ठिकाणी झडती घेण्यासाठी पाठवलं। तिथे आम्हाला एक गावठी कट्टा बनावटीचा मिळून आलेला आहे, तो ताब्यात घेतला। त्याला सखोल विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितलं की सदरचा कट्टा मी हा विकत घेतलाय आणि विकत देणारा व्यक्ती आहे तो ढेब्या उर्फ रुद्राक्ष दीपक सोनवणे, राहणार हुलारवाडा, नांदगाव, याने मला तो विकत दिलेला आहे असं आम्हाला त्या भावेश खैरनार, त्याचं वय 25 वर्ष आहे, त्याचं मेडिकल दुकान आहे, हा खैरनार वाड्यावर राहतो नांदगाव शहरातच। या दोघांना आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। अटकेनंतर आम्ही त्याला मान्य न्यायालयासमोर हजर करणार आहोत। पुढील तपास आम्ही त्याची रिमांड मिळावी यासाठी न्यायालयाला विनंती करणार आहोत। सदरची जी माहिती आहे ती आम्ही वरिष्ठांना दिलेली आहे। सदर कामी वरिष्ठांचे आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं असून सदर कामी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री बाळासाहेब पाटील साहेब, तसेच मालेगाव विभागाचे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू साहेब, तसेच आमचे मनमाडचे एसडीपीओ साहेब श्री बाजीराव महाजन साहेब यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास करण्याकामी आरोपीचा रिमांड घेऊन सदरची कृती त्याने का केली, सदरचे शस्त्र त्याने कुठून प्राप्त केलं, त्याचा हेतू काय होता, तो कोणत्या कारणासाठी वापरणार होता, हे आम्ही सगळं रिमांड काळामध्ये त्याच्याकडून उपलब्ध करून घेणार आहोत माहिती। आणि याच्यामध्ये अधिक आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांना देखील या कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, त्यांना देखील अटक करून आम्ही सदर गुन्ह्यात त्यांना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल आणि कसा जास्तीत जास्त पुरावा उपलब्ध होईल त्या सगळ्या पुराव्याच्या आधारे आम्ही त्यांच्या विरुद्ध मान्य न्यायालयात दोषारोप पाठवण्याची तयारी करणार आहोत। आणि नागरिकांना देखील आम्ही आवाहन करू इच्छितो नांदगाव मधील की असे जे गैरकृत्य करणारे,
जे गुन्हेगारी एलिमेंट्स आहेत यांच्यावर कारवाई आम्ही पोलिसांनी करावी. जर आपल्याला अशी काही गुप्त बातमी मिळालीच तर आम्हाला तातडीने आम्ही कळवा. आम्ही दुसऱ्याच मिनिटात तिथं हजर होऊ आणि अशा गुन्हेगारी ठेचून कशी काढता येईल यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला नागरिकांनी मदत करावी, साथ द्यावी अशी आम्ही विनंती करतो, असे आवाहन करतो. धन्यवाद.